नमस्कार, मी वर्षा पातळीकर. डागा लाईटला राहणं आहे माझं, अंबाझरीजवळ. आत्ता 20 फेब्रुवारीला माझ्या मिस्टरांना देवाज्ञा झाली आणि तेव्हा माझी इच्छा होती की त्यांचं नेत्रदान व्हावं. तर नेत्रदानासाठी फोन केला माधव नेत्रपेढी आणि लगेच 15 मिनिटात टीम येऊन त्यांनी एकदम व्यवस्थित नेत्रदान केलं. त्याआधी 2000 साली माझ्या सासूबाई गेल्या, तर तेव्हा 2000 साली सुद्धा माझ्या सासूबाईंचं नेत्रदान आम्ही केलेलं आहे. तर मुख्य सांगायचं म्हणजे काय होतं की ज्यांना नेत्रदानाबद्दल आपण सांगतो ते प्रत्येक वेळी हे म्हणतात नाही चेहरा खराब दिसतो, डोळे खराब होतील, मग ते असं विद्रूप दिसतात. पण जेव्हा आपण प्रत्यक्ष पाहतो त्या व्यक्तीला नेत्रदान केल्यानंतर, जेव्हा ते व्यक्तीचे डोळे अजिबात लक्षात येत नाही की नेत्रदान केलं. इतकं चांगल्या पद्धतीने हे लोक कॉर्निया रिप्लेसमेंट करतात की वाटत नाही अगदी की यांनी कॉर्निया काढलेला आहे म्हणून. तर खूप अगदी पद्धत खूप चांगली आहे, थोड्या वेळात करतात आणि मुख्य म्हणजे कोऑपरेट खूप चांगल्या पद्धतीने करतात अगदी. आणि म्हणून माझं सगळ्यांना हेच सांगणं आहे की नेत्रदानाबद्दल जे काही गैरसमज पसरले आहे सगळीकडे की चेहरा विद्रूप होतो, खराब होतो, तर असं काहीही नाही आहे. म्हणजे एवढे शिकलेले लोक असून सुद्धा ह्या बाबतीत असा विचार करतात, त्याच्याबद्दल आश्चर्य वाटतं. तर असा विचार न करता सगळ्यांनी नेत्रदान करावं, कारण एका व्यक्तीच्यानी दोघांना दृष्टी मिळते, दोघं जण हे जग पाहू शकतात. आणि त्याच्याशिवाय आपल्याला कुठलाच आनंद नाही आहे की आपली गेलेली व्यक्ती सुद्धा या जगात नेत्रदानाच्या रूपाने जिवंत आहे आणि ती सगळं जग पाहू शकते. ह्याच्यापेक्षा दुसरं कुठलंच समाधान नाही आहे.